झाल्यानंतर मी आज रानात चक्कर करायला आलतो, कारण की नदीला पाणी आहे आमच्याकडं. आणि गावातून रानात यायचं म्हणलं का मध्ये नदी आडवी आहे, त्याला जास्त पाणी आहे. त्याच्यामुळे मला 2-3 दिवस झाले रानात काय यायला जमलं नाही. तर आज आलो तुम्ही. आज तारीख आहे 25 सप्टेंबर आणि गुरुवारी. आणि जर वातावरण बघितलं तर आज वातावरण मस्त मोकळं आहे. पण आज जे जास्त तापमान आहे म्हणजे टेम्परेचर जास्त आहे आजच्याला. आणि मला असं वाटतं आज संध्याकाळी तसं पाऊस बी सांगितलेला आहे 1-2 दिवसामध्ये. तर जर आता मी नुकसानासाठी बघायला आलो म्हणजे सरकीचं आपलं मागचे या रविवारी सोमवारी परत पाऊस झालेला ना, तर त्याच्यामध्ये आपलं नुकसान किती झालं यासाठी बघायला आलो तुम्ही. 2-3 दिवसापासून मस्त प्रयत्न करत होतो, पण नदीला पाणी असल्यामुळे काही येता नाही आलं आणि मी बी प्रयत्न नाही केला. मग नंतर त्याच्यात बघा तुम्ही काही काही झाडाला आता बघितलं ना आपण इथं, तर याला पालाच राहिलेला नाही आहे. डायरेक्ट दोडायचे ते बघा. आता या झाडाला याला डायरेक्ट दोड्याच राहिल्या. आता याला पाला सारा गळून गेला, याच्यावाला सारा पाला गळून खाली याचं सारं पडलेलं आहे पाला. आणि तसं पाहायला गेलं तिकडं समोर इकडं हिरवी दिसते सारखी जास्त, तर तिथं बी आपण जाऊन बघणार याच्यात. पण आता सध्या इथं जर बघितलं इथलं काय इथं वातावरण इथलचं कसं काय तर इथं असं आहे, याला पाला राहिला नाही. आणि दोड्या बघा तुम्ही, या साऱ्या अशा दोड्या लाल लाल झालेल्या आहेत. म्हणजे आता हे जे सध्या ऊन आहे का, या उन्हाने लगेच फोडणार आता 2-3 दिवसांनी. पण आता हे पाऊस सांगितल्यामुळं आता हे बघा याच्यामध्ये थोडी थोडी उरलेली दोडी आहे आणि ह्या पण उरलेल्या आहेत. याचा जर पाऊस आला की याचं परत नुकसान होणार आहे आपल्याला. सध्या जर दोडीचं जर नुकसान जर झालं तर बघितलं आपण, तर ह्या झाडाला जर बघितलं तर 2-3 दोड्याच सडलेल्या आहेत फक्त. मागं जे व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी त्या सध्या अजून बी एवढं नुकसान म्हणावं असं काही मापात आहे आपलं नुकसान. बऱ्यापैकी दुसऱ्याचं पण आहे ना आपलं पण आहे, पण सध्या तरी मापात आहे आधी एवढं म्हणावं असं काही नाही अजून लय वायाला गेलं म्हणून.